सर्वप्रथम मनोजदादा जरांगे पाटलाला मानाचा मुजरा करतो, कारण मनोजदादा जरांगे पाटलांनी मुंबईला यापूर्वीही जाण्याचा प्रयत्न केला होता, पण वाशीमध्ये त्यांना अडवलं आणि वाशीमध्ये सर्व मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या म्हणून आम्ही गुलाल उधळला. ह्या महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला, पण तो जल्लोष आमचा फार काय टिकला नाही, कारण ह्या सरकारने परत कारस्थानं करून तो आमचा आनंद काही दिवसामध्ये हिरावून घेतला आणि परत एकदा मनोजदादा जरांगे पाटलांनी मोठ्या जल्लोषाने पुन्हा एकदा मराठ्यांची सगळी फौज ह्या मुंबईमध्ये नेली. कसल्याही भूलथापाला बळी न पडता मुंबईमध्ये सगळे मराठे घुसल्यानंतर सगळ्या मुंबईमध्ये CST असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल, मंत्रालय असेल, सर्व स्टेशन असू द्या, सर्व इष्ट मध्य मुंबईमध्ये सगळं भगवं वादळ निर्माण झालं होतं. यापूर्वी कधीही मुंबईमध्ये तिथल्या मुंबईकरांनी किंवा ह्या जगाने एवढं मोठं भगवं वादळ कधी बघितलं नव्हतं. समुद्र किनारा असू द्या, त्या समुद्र किनाऱ्यात समुद्राच्या लाटापेक्षा जास्त दिसल्या ते मराठ्यांच्या भगव्या लाटा दिसल्या. दुःख हे जर वाटतं, ह्या भगव्या लाटा बघितल्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी सुख व्यक्त करणं गरजेचं होतं, पाठिंबा द्यायला येणं गरजेचं होतं, पण आम्हाला जाणीवपूर्वक मत व्यक्त करू वाटतंय की एकही हिंदूवादी आम्हाला भेटायला आलेला नाही, आम्हाला पाठिंबा द्यायला आलेला नाही. परंतु ह्या महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधव गळ्यामध्ये भगवा घेऊन मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणामध्ये आमच्यासोबत होता. आज दलित बांधव असतील, तो सुद्धा आमच्यासोबत होता. अनेक OBC बांधव हे सुद्धा आमच्यामध्ये सामील होते, आमच्या आनंदात आनंद घेत होते आणि मुंबईला माझ्यासोबत सुद्धा अनेक OBC बांधव आले होते. आमच्या राहण्या खाण्याची सोय OBC बांधवांनी केली होती, परंतु ह्या सरकारने आमच्याच अंगावर त्यांचे पुरस्कृत OBC नेते आमच्या अंगावर सोडण्याचं काम केलं. पण तरीसुद्धा जरांगे पाटील जरासुद्धा हटले नाहीत. अनेक आंदोलकाला बदनाम करण्याचं कटकारस्थान रचलं, अनेकावर घाणेरडे आरोप करण्यात आले, रस्त्यावर थांबल्यात, रस्त्यावर आंघोळ करतात. पण आम्ही पंढरपूरचे नागरिक आहोत. ह्या विठोबाच्या नगरीमध्ये 4 वाऱ्या भरतात. ह्या 4 वाऱ्यात आलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं राहणे हे रस्त्यावरच असतं, अंघोळ हे रस्त्यावरच असते आणि जेवण खाणसुद्धा हे रस्त्यावरच असतं. उन्हातच थांबतात, पावसातच राहतात. हीच परिस्थिती आज आमची तिथं होती. पण ह्या सरकारनं आम्हाला पहिल्या दिवशी मोठा पाऊस होता, आम्हाला छत्रीसुद्धा मिळू नये म्हणून, चहा मिळू नये म्हणून, पाणी मिळून म्हणून तिथल्या सर्व मुंबईतील निम्म्याच्या वरचा भाग बंद करून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. अन्न मिळालं नाही, पाणी मिळालं नाही. प्रत्येक मराठा आंदोलकाची हाल झाले, वयस्कर माणसांचे हाल झाले, तरीसुद्धा आम्ही डगमगलो नाही. जरांगे पाटील डगमगले नाही. मग महाराष्ट्रातून दुसऱ्या दिवशी अनेक बहुजन समाज मराठा बांधवांनी मदत केली आणि हा संघर्ष 5व्या दिवसापर्यंत सातत्यानं सरकार आम्हाला ह्यांना त्या कारणाने त्रास द्यायचा, हिंसक वळण कशा पद्धतीने लागेल ह्यासाठी प्रयत्न करायचा, सातत्यानं मराठ्यांना डिवचण्याचं काम करायचं. आमची पोरं जर मुंबईमध्ये निवांत असल्यानंतर कुठं खेळायचा प्रयत्न केला तर त्याला नावं ठेवायचे. आमचे पोरं जर कुठं जर चहा प्यायला गेले तर तुम्हाला आत येता येणार नाही म्हणायचे. आमचं भगवे फेटे बघितले, भगवे शेले बघितल्यानंतर त्यांना तिरस्कार वाटायचा. हे अत्यंत ह्या महाराष्ट्रासाठी खेदजनक गोष्ट आहे, कारण ज्या महाराष्ट्रामध्ये जे भगवं वादळ आणायचं म्हणतात तेच भगवे समर्थन करणारे लोक आमच्या हिंदुत्वाला विरोध करत होते. मग ते हिंदू आहेत का नाहीत हा मोठा शंका निर्माण झाली होती. तरीसुद्धा 40 वर्षाच्या लढ्याला यश आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही ह्या सरकारचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पण 50-50, कारण हे सरकार आम्हाला आज GR जर दिला असला, आज सगळ्या समाजापुढे जर GR दिला असला तर असाच GR यापूर्वी त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. पण त्याला 8 लाख तक्रारी देऊन त्या अध्यादेशाला गुंतवून ठेवलं. तो अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर केलेलं नाही. तसं आज जी हैदराबाद गॅजेट असेल आणि आमच्या सोलापूरचा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी सातारा गॅजेट असेल, हे लागू करण्याचं जरी मान्य केलं असेल, आज GR जरी काढला असेल, तर हे अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरकारने गाफील राहू नये. आमचे जोपर्यंत दाखले हातात आम्हाला पडत नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तुमचा आभार आहेत, पण कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही आमचे देत नाही दाखले, जर तुम्ही आमचे दाखले नाही दिले तर ह्याच्याही पेक्षा मोठं भगवं वादळ ह्या मुंबईला दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही वाहून गेलेला असणार आहे. एवढं ह्या सरकारला सांगू इच्छितो. धन्यवाद.